या टोकन ठेवा बस. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी इंदापूर. बर. पुणे जिल्ह्यातले आहात तुम्ही. गावाचं नाव काय बरं आहे? कलठण नंबर 1. कलठण नंबर 1. किती कलठण आहेत असे? असे 2 आहेत सर. ओके. असा नंबर का केलेला बरं? सर 1974 साली पूर आला होता. त्यामुळे मूळ जागेवर भीमा नदीचं जी जागा मूळ होती तिथं पुरामुळे ते विस्थापन करावं लागत होतं. त्याच्यामुळे त्या गावाच्या 2 भागामध्ये असं विभाजन झालं. 2012 मध्ये तुम्ही पास आउट आहात. हो सर. बरोबर. जवळपास आता झालेले 13 वर्ष. हो सर. आता सध्या काय करतो तुम्ही? आता सर मी करनिर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून नगरपंचायत दिवसा येथे कार्यरत आहे. कधीपासून जॉईन झाला तुम्ही? सर ऑक्टोबर 2024. ऑक्टोबर 2024 पासून. काय काम कर्तव्य आहे तुमचं? सर तिथं एकत्रित मालमत्ता कर हे जे निर्धारण करायचं आणि त्याची आकारणी करायची. दुसरं आस्थापनाविषयी प्रशासकीय पण काही काम असतात. कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवायचं. दुसरी गोष्ट जे काही शैक्षणिक ते शासकीय सेवा असतात जसं की जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र किंवा आठवड्याचा दाखला देणे किंवा एकूण शहरातले जे काही एकदम शॉप असतात, व्यावसायिक दुकान असतात त्यांच्यासाठी. आता बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे. हो सर. बजेटमध्ये टॅक्सेशन संबंधी काही चेंजेस आहेत का? हो सर. काय बरं? सर जे काही सॅलरीड एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी आपण 12 लाखापर्यंत कुठलाही कर घेणार नाही. आणि समजा बाकीचे असतील तर त्यांना आपण 3 लाखाच्या पुढे आपण करणार. 4 लाखापर्यंत कसलाच घेणार नाही. त्याच्यानंतर स्लॅब आपण बनवण्यात येतो 4 ते 8 लाखापर्यंत असेल तर 5%. म्हणजे अदर दॅन सॅलरी असेल तर मग त्यांना जो काही रेग्युलर आहे तो त्यानुसारच आपण आकारणार. अन्याय नाही का बरं? सॅलरी इन्कम म्हणजे हे नाही. हे कसं की बाबा जे काही कॅपिटल इन्कम जसं की शेअर मार्केट असेल त्याच्यामध्ये जास्त कमी कालावधीमध्ये जास्त गेन होऊ शकतो. मग इकडे कसं की कंटिन्युअस तुम्ही फुल टाईम काम करताय. इथं तसं की तुम्ही तुमच्यामध्ये ॲटोमिक राहणार आहे किंवा जास्त तुमचा इन्कम वाढू शकतो त्यांच्या कम्पेअर. त्यांचं कसं की बाबा एक ठराविक वेळेमध्ये दररोज काम रुटीन त्यांचं फिक्स आहे. त्यांचं तसं नाही. जास्त ग्रोथ राहू शकते इन्कमची त्यांच्या कम्पॅरिझन. त्यामुळं हा डिफरन्स आपण केला असं मला वाटतं. तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहात. हो सर. ओके. सावित्रीबाई फुलेंबद्दल 5 वाक्यात माहिती सांगा. भारतामध्ये 1 जानेवारी 1948 साली सुरुवातीची जी शाळा होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील किंवा तसं म्हणता येईल भारतातील त्यांनी पहिले शिक्षका म्हणून काम केलं. आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी ज्या काही विधवा असतील त्यांच्या केश उत्पन्नाच्या सारख्या प्रथा असतील किंवा ज्या काही विधवांना ज्या मुलं हे व्हायची तर त्यांच्यासाठी पण त्यांनी एम्पॉवरमेंटसाठी काम केलं की बाबा एकदम अशा महिलांना पण आपण समाजामध्ये चांगलं एकदम केलं पाहिजे. शिक्षणासाठी एकदम हे केलं पाहिजे. किंवा साहित्यामध्ये पण त्यांनी काव्य फुले नावाचा पण त्या काळामध्ये कविता संग्रह लिहिला. त्याच्यामध्ये तुम्ही काव्य फुले नाही. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून 13 वर्ष झाली. माझ्या काळात काय केलं? सर 13 पासून मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षाची तयारी सुरू केली. 2016ला मी मुख्य परीक्षा पण दिली त्याची. त्याच्यानंतर 17ला माझी प्रिलिम्स उडाल्यामुळे मग मी राज्यसेवेकडे वळलो. मग राज्यसेवेचे सलग 5 मेन झाले माझ्या. आणि मग आत्ता 24मध्ये ह्या पोस्टवर नियुक्ती झाली माझी. तुम्ही इंदापूरमधून येता. उजने धरणाबद्दल तुम्हाला माहिती आहे? हो. उजने धरणामध्ये मंगोर माशाचा काहीतरी विषय हो काय विषय? सर ते मंगोर माशाचं कसं असतं बाबा आपण त्यांच्यासाठी खाद्य लोक आहेत नाही किंवा जे शेतकरी जे तळे हे तयार करतात त्याच्यामध्ये आपण मांसाहारी म्हणजे थोडक्यात की बाबा नसलेलं अन्न आहे असं टाकतो. आणि त्यांच्यामध्ये कसं की बाबा ग्रोथ फास्ट होते आणि बायोडायव्हर्सिटीला ते दुसऱ्याला जगून देत नाहीत. म्हणजे ते एकदम पूर्णपणे बाकीची जी काही बायोडायव्हर्सिटी असते जे मासे दुसरे असतात त्यांना खाऊन म्हणजे थोडक्यात ते मांसाहारी असतात. बाकीच्यांना अशी जगून देत नाही. मग ती पूर्णपणे बायोडायव्हर्सिटी त्या क्षेत्रामध्ये संपून जाते. मग त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी टाकलेली आहे आपण. मग
किंवा ह्याचे पर्यावरणावर पण परिणाम होतात की ते नासाडी आपण अन्न टाकल्यामुळं. मध्ये धरणामध्ये एक बोट बुडण्याचं प्रकरण देखील झालं होतं. हां त्याचा काय उपाय करता येईल तसं नाही व्हायला? सर ह्याच्यामध्ये लोकल आपण जे काय आहे मॉनिटरिंग सिस्टीम ते चांगले ॲक्टिवेट करायला पाहिजे. कारण जर सगळ्यात पहिल्यांदा माहीत होणार हे आजूबाजूच्या लोकांनाच माहीत होणार आहे. त्याच्यामुळे त्यांना जर अलर्ट केलं किंवा अवेअरनेस त्यांच्यामध्ये असेल तर आपण वरच्या अथॉरिटीला लगेच पटकन किंवा मीडियामध्ये आपण लगेच कळवू शकतो. हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा उपाय मला वाटतो सर. तुम्ही करनिर्धारण अधिकारी म्हणून कार्यरत आहात. हो सर. नगर परिषदेत आता एखाद्या ठिकाणी असं जाणवलं की बाबा एखाद्या फ्लॅटवाल्याने काय केलं की त्याचे जे गॅलरी वगैरे असतील त्या घर म्हणून इन करून घेतलं तर मग त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी आपण सर प्रत्येक जे काही इमारतीचं आहे त्यांना क्षेत्रफळ हे त्यानुसार आपण ठरवतो की त्यांनी वाढवलेले आहे. तर मग ते आपण प्रत्येक आकारणी करायच्या आधी आपली सारखी कंटिन्युअस आपण 3 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी आपली व्हिजिट होत असते. म्हणजे कंटिन्युअस आपण मॉनिटर ह्याच्यामध्ये ठेवावंच लागणार आहे. नाहीतर हे एकदम त्याशिवाय आपण हे करू शकणार नाही. आपली पाहणी म्हणा किंवा आजूबाजूला आपण जे काही आपले रिसोर्सेस असतील किंवा असं काही कोण करते मग त्याच्यासाठी आपण किंवा बक्षीस प्रोत्साहन किंवा आपल्याला समजावं म्हणून अशी पण राबवू शकतो किंवा जेणेकरून आपल्याला त्याची कशी पण करून माहिती भेटेल. आणि समजा प्रत्येक घरात जाऊन आपण चेक करतो त्यांना टॅक्स वाढवून द्यायचं. तुम्ही हे केलंय ना तुम्हाला टॅक्स घरपट्टी वाढवून देतो चालेल? नियमानुसार आपण जे काही असेल का नाही की काही गोष्टी समजा त्यांनी आपल्याला सांगितल्या नसतील तर मग आपण फाईन मारून सुद्धा आपण म्हणजे त्यांना दंड आकारून सुद्धा कर आकारणी करू शकतो. तेवढं इन करून घ्यावं तुमचं एक क्षेत्रफळ आणि त्याच्यानुसार घरपट्टी नाही. म्हणजे हे जर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार जर हे होत असेल तर आपण करू शकतो. जर हे नियमामध्ये बसत नसेल तर नाही करू शकतो. समाज कल्याण अधिकारी गट जे आता इंटरव्ह्यू देणार त्या पदाचे कर्तव्य जबाबदारी काय? सर प्रादेशिक उपायुक्त कार्यालयामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणे, प्रशासकीय बाबींच्या विषयी ऑफिसमध्ये नियंत्रण ठेवणे किंवा जे काही धोरण असतील त्या फाईलवर अभिप्राय देणे आणि ती प्रादेशिक उपायुक्तांना सादर करणे किंवा जिल्हाधिकारी जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये सेवा नियोजन शाखा असते तर तिथं त्या शाखेवर नियंत्रण ठेवणे किंवा जे काही ह्या ऑफिसच्या अंडर जे काही संस्था येतात त्या संस्थेची पाहणी करणे, त्याच्यावर रिपोर्ट बनवणे, त्यांची चौकशी करणे. कोणत्या संस्था थोडक्यात शैक्षणिक असतील तर त्या ठिकाणी पण आपण व्हिजिट करू शकतो किंवा अपंगासाठी पण काही एकदम संस्था काम करत असतील तर त्यांची पण जाऊन तिथं काम कसं चालतंय. सर दादासाहेब कृषी स्वावलंबन योजना आपण राबवू शकतो. रमाई आवास योजना राबवू शकतो किंवा ते मिनी ट्रॅक्टरच्या संबंधित पण शेतकऱ्यांसाठी एक योजना आलेली ते पुरवठ्यासाठी अशी एक राबवू शकतो. किंवा अजून मला वाटते अण्णासाहेब साठी ही वस्ती सुधार योजना म्हणून एक योजना आहे. मग अशा एक योजना असतील अशा राबवू शकतो. नगरपालिका आणि समाज कल्याणचा संबंध कसा असेल? ह्याच्यामध्ये पण एक विभाग असतो सर. थोडक्यात इथं आमच्या नगरपंचायतमध्ये असं विभागाचं सेग्रिगेशन नाही. पंतप्रधान आवास योजना म्हणा किंवा रमाई आवास योजना म्हणा. आपण जिल्हा परिषदेमध्ये कसं की एक असतं की 20% निधी असतो झेडपीचा तो ह्याच्यासाठी असतो. मग तसं प्रत्येक परिषद किंवा नगरपंचायत मध्ये पण तसंच असतं किंवा काही निधी आपण त्यांच्यासाठी राखून ठेवलेला असतो. मग त्याच्यासाठी काही योजना असतील तर ते ह्या वरचा कंट्रोल असतोच त्यानुसार आपण ह्या योजना राबवतो. योजनासारख्या हे पण ते कॉमन पण आहेत सगळ्यात. म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा असं पहिला मूळ कायदा आहे तो नागरी तो 1955चा आहे. त्याच्यानंतर आपण जो कायदा आणलेला आहे 1989चा आणि त्याच्यामध्ये नियम आपण 1995ला बनवलेले. त्याच्यामध्ये पण एक प्रोव्हिजन आहे 1995च्या रूलमध्ये आपण जिल्हा समाज आर्टिकल मला वाटते 17 का काहीतरी आहे 17 का 18 मला आठवत नाही. त्याच्यामध्ये जिल्हा दक्षता समिती म्हणून आपण एक ही आहे समिती ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असते. तर त्याचे सचिव जे असतात ते जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणूनच काम करतात. तुमच्यामध्ये कुठली वीकनेस आहे? हो सर. सर एखाद्या गोष्टीची मला जास्त माहिती घेण्यामध्ये काय होतं किंवा जास्त आपण त्याची माहिती घेण्याच्या प्रयत्नामध्ये परफेक्शन बघतो. मग त्यामुळे मी
त्याची माहिती घेण्यासाठी आपण मोबाईलमध्ये इंटरनेट वापरतो. कधी कधी जास्त सफरिंग होतं माझ्याकडे. चालेल, येऊ शकता तुम्ही, बेस्ट. थँक्यू सर.